सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे माजी महापौर आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक कांबळे यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. कांबळे यांच्या निधनानिमित्त सांगली महापालिकेत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सायंकाळी महापालिकेत त्यांचं पार्थिव दर्शनासाठी आणलं होतं. इथे आयुक्त सुनील पवार यांच्यासह अनेकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. काही दिवसांपूर्वी विवेक कांबळे यांचा मिरजेतच पहाटे फिरायला जात असताना अपघात झाला. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी त्यांचं निधन झाले. दलित पॅथर ते रिपब्लिकन पक्ष असा झंझावाती राजकीय प्रवास अनेकांच्या लक्षात राहणार आहे. वयाच्या 16व्या वर्षी आंबेडकर चळवळीत त्यांनी काम सुरू केलं. त्यानंतर तत्कालीन मिरज नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर महापालिका निवडणुकीतही नगरसेवक म्हणून कारकीर्द त्यांनी गाजवली. काँग्रेसची सत्ता असताना मदनभाऊ पाटील यांनी विवेक कांबळे यांना सांगली महापालिकेत 2015-16 या काळात महापौर पदाची संधी दिली. त्यावेळी एलबीटी वसुलीसाठी रस्त्यावर उतरवणारे ते पहिलेच महापौर ठरले. त्याची दखल राज्याने घेतली. महापौर पदाचा काळही कांबळे यांनी गाजवला. महापालिकेत महापौर पदावर असताना सभागृहातील कडक शिस्तीचा पायंडा घालून दिला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यात 124 कोटी खर्चाचे मिरज जंक्शन आणि भिलवडी रेल्वे स्टेशन जवळील 2 रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाले. या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलाचे ऑनलाईन उद्घाटन रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत नागपूर येथून होणार असल्याचे खासदार संजय पाटील यांनी सांगितले. मिरज रेल्वे जंक्शन जवळ सुमारे 36 कोटी रुपये खर्च करून नवीन रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आले. जंक्शन शेजारी हा उड्डाणपूल बांधल्यामुळे वाहनधारकांना रेल्वे गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी थांबावं लागणार नाही. भिलवडी रेल्वे स्टेशन नजीक सोमवारी 90 कोटी रुपये खर्च करून एक भव्य रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आले. या उड्डाणपुलामुळे जिल्ह्यातील वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुका दरम्यान होणारी रस्ते वाहतूक सुरळीत आणि जलद होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गतिशक्ती योजनेअंतर्गत रेल्वे वाहतूक तर जलद व्हावी, त्यासोबतच रस्ते वाहतूक ही जलद होण्यासाठी या प्रकाराची संकल्पना होती, ती साकारत आहे. त्यानुसार जिल्ह्याला ₹124 कोटी रुपयांच्या 2 उड्डाणपुलांचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही नेते मंडळी जातीत द्वेष निर्माण करण्याचं पाप करत आहेत. त्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे. आज राज्यातील तरुण पिढी त्यांच्याकडे अपेक्षेने बघत आहे, परंतु त्यांच्या या वागण्याने तरुण पिढीने काय आदर्श घ्यायचा असा सवाल उपस्थित करत शासनाने आता मराठा समाजाची सत्व परीक्षा न बघता चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारकडे विनंती करावी. कारण आता कायदा, समित्या व तांत्रिक अडचणी मराठा समाज ऐकणार नाही. सुप्रीम कोर्ट, घटना दुरुस्ती हे सगळं ऐकून समाज आता थकलाय. आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे. राज्य शासनाने पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय द्यावा असा आक्रमक पवित्रा आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत घेतला. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात चालू असलेल्या विषय 293 चर्चेत बोलताना त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरत विविध दाखले दिले. मराठा समाजाने नेहमीच स्वराज्याच्या स्थापनेपासून प्रत्येक लढाईत त्याग आणि बलिदान दिले. सर्व लढाया आणि समाजाने या अंगावर घेतल्या आहेत. हा इतिहास आहे आणि त्या काळापासून नेहमीच त्या समाजाने सर्व जाती धर्माच्या लोकांना सांभाळले, त्यांना आधार दिलाय. पण दुर्दैवाने आजही या समाजाला न्याय मिळत नसल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या विस्तारित योजनेला आज सुधारित प्रशासकीय मान्यता मिळताच सत्ताधारी पक्षांमधील श्रेयवाद उफाळून आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट चौकात सामने येऊन फटाक्यांची आतिषबाजी करत आपल्या नेत्यांच्या जय जयकाराच्या घोषणा देत होते. त्यामुळे काही काळ छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील वाहतूक ही विस्कळीत झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत आमदार अनिल भाऊंचा, सुहास भैयांचा विजय असो आणि एकच वादा अमोलदादांच्या घोषणाबाजी करत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांनी चौक दणाणून सोडला. तर दुसरीकडे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, शंकर मोहिते, पंकज दबडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि खासदार संजय काका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा गट एकत्रित येऊन खासदार संजय काका पाटील यांचा विजय असो, एकच वादा वैभव दादाची जोरदार घोषणाबाजी करू लागला. दोन्ही गटांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न सुरू होता. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांनी अधिवेशनात अवकाळीच्या नुकसानाने
द्राक्ष बागांसह शेतीच्या नुकसानीची व्यथा मांडली आहे. मात्र शासनाने त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार सुमनताई पाटील, आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी कुजलेली द्राक्ष घेऊन नागपुरात विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. शासनाने शेतकऱ्यांचे शेती कर्ज माफ करून द्राक्ष बागांना एकरी ₹1,00,000 भरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करू, असा इशारा यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिला. आमदार सुमनताई पाटील शेतकऱ्यांच्या व्यथा अधिवेशनात मांडत आहेत. मात्र सरकार यावर बोलायला तयार नाही. एनडीआरएफ निकषानुसार 4 पट मदत सरकारने तात्काळ द्यायला हवी. मात्र सरकार केवळ घोषणा करते. द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांना भेटूच, पण कुठल्या ना कुठल्या तरी मंत्र्याला भेटून त्यावर ठोस असा निर्णय घेण्याची त्यांना विनंती करू. विनंतीला मान दिला नाही तर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. आमदारकीपेक्षा लोकांचं हित महत्त्वाचं आहे. त्यासाठी जे करायला लागेल ते करू, असा इशारा यावेळी रोहित पवार यांनी दिलाय. केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीमधून सांगली व कुपवाड शहरातील विकास कामांसाठी 76,51,00,000 निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे. या निधीतून वारणाली येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, 100 फुटी रोड, व्यापारी संकुल आणि प्रसूतीगृह विकसित करणे यांसह सांगली व कुपवाडमधील रस्ते डांबरीकरणाच्या कामांचा समावेश आहे. गाडगीळ म्हणाले, केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना 2023-24 भाग 1 अंतर्गत विकास योजना आराखड्यातील समाविष्ट कामांना निधी व विशेष सहाय्य योजना या शीर्षामधून राज्याला निधी उपलब्ध झाला होता. या निधीमधून अनेक विकास कामं करणं शक्य असल्याचं आयुक्त सुनील पवार आणि शेखर इनामदार यांच्या लक्षात आल्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी वेळीच परिपूर्ण प्रस्ताव बनवून माझ्यामार्फत निधी प्राप्त होण्यास प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार सुमारे 76,51,00,000 रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली. त्यातील 46,51,00,000 रुपये वितरणाचा आदेश पारित झालाय. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, असं आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितलं. सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत 1,356 उपचारांकरिता 5 लाख रुपयांचे वैद्यकीय संरक्षण दिलं जातं. या योजनेतून जिल्ह्यात आतापर्यंत 7,27,352 आयुष्मान कार्ड काढलेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंग कदम यांनी दिली. डॉ. कदम म्हणाले की योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड, आधार कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेअंतर्गत फक्त गोल्डन कार्डसाठी 2018च्या सर्वेक्षणानुसार सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेनुसार जिल्ह्यात एकूण 18,44,024 कार्ड काढणं अपेक्षित आहे. जिल्ह्यातील 1,331 आशा स्वयंसेविकांना लॉगिन आयडी दिले. तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्या आतापर्यंत 1,000 लॉगिन आयडी मिळाले आहेत. शहरी भागातील 263 लॉगिन आयडी तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. हे कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, आशा वर्कर्स आणि योजनेच्या मान्यताप्राप्त रुग्णालयास भेट द्यावी. तिथे आयुष्मान कार्ड निर्माण केलं जाईल. त्यानंतर हे कार्ड आशा वर्कर मार्फत आपल्या घरी पोहोच केलं जाईल. हे कार्ड मिळाल्यानंतर योजनेच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. सांगलीतील एका परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून छत्तीसगडला अपहरण करून नेणाऱ्या तरुणास न्यायालयाने 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. यशवंत सिंग राजाराम मरकाम असं शिक्षा झालेल्या तरुणाचं नाव आहे. सदर अपहरणाची घटना 11 मार्च 2019 रोजी घडली होती. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश P.K. शर्मा यांनी सदरची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेला आरोपी हा मूळचा छत्तीसगड राज्यातील असून तो सांगलीमध्ये कामासाठी आला होता. सध्या तो वांडलेसवाडी परिसरात राहत होता. शहरात एका परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला त्याने दिनांक 11 मार्च 2019 रोजी लग्नाचं आमिष दाखवून तिला फूस लावून पळवून नेलं. सर्वप्रथम पुणे येथे ठेवलं. तेथून दौंड मार्गे छत्तीसगड येथे जात असताना दौंड रेल्वे पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह त्याला पकडलं. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक S.C. पाटील यांनी केला. या कामी त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा, पीडितेच्या आईचा, पीडितेच्या वडिलांचा, लोहमार्ग पोलीस दत्तात्रय खोत यांचा जबाब नोंदवला. तसेच इतर तपास टिपणे नोंदवून जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं. या घटनेतील सर्व साक्षीदारांच्या साक्षीचा विचार होऊन आरोपी यशवंत सिंग मरकाम याला 5 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी वादग्रस्त ग्रामसेवक वगळून उर्वरित ग्रामसेवकांना शनिवारी पुरस्कार वितरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता पुरस्कारांचं वितरण होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार दिले जातात। प्रत्येक तालुक्यातून एक, यानुसार दरवर्षी 10 उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार दिले जातात। मात्र सन 2011-12 पासून हे पुरस्कार देण्यात आलेले नाहीत। विविध कारणांनी हे पुरस्कार रखडले असून तब्बल 130 ग्रामसेवकांना आता हे पुरस्कार देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता। मात्र यातील काही ग्रामसेवकांवर विविध कारणांनी चौकशी सुरू आहे। त्या ग्रामसेवकांना गौरवण्यात येणार असल्याची चर्चा होती, परंतु ठपका असणाऱ्या ग्रामसेवकांना पुरस्कारातून वगळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता पुरस्कार वितरण केले जाणार आहेत।